मस्त फुलं वगैरे आहेत. आता हे दुसऱ्या मजल्यावरती आहे. ॲक्च्युली हे जी रूम स्माईल वगैरे असली चेहऱ्यावर तर तेवढा जे आहे त्रास कमी होतो असं म्हणतात. तेवढं हां होऊन जाईल कमी. किती आपले रूम भाडे? 7,000 जास्त झाले. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. तर मजेत असणार. आजचा व्हिडिओ स्पेशल घेऊन आलेला इकडं बघा, म्हटलं वरती माडीवरती काय आहे काय नाही. खूप दिवसांत इकडे आलेलं नाही आहे. जेव्हापासून आलो मी रूम इथं केली ना तेव्हापासून इकडे आल्या नाही. पण आई पण आहे इकडं. नमस्कार. हां मग हे धुणं घेणं वाळू घालासाठी पाहुणे आली बरे. खाली धुणंच वाळत नाही. हो. दुऱ्यागिऱ्या बांधल्या. आणि आतापर्यंत पाऊसच होता. थोडंसं जे उघडण वगैरे वाटत आहे त्या दिवशी उघडा नसली त्या दिवशी आई वरती ते धुणं वगैरे वाळू घालते. आणि इकडं हे काय झाडं कशाचे आहे? हे काकड्या झाडं लावली. काकड्याचे झाड आहेत का? आणखी काकड्याच आहेत. हे कोरफड आहे. टमाट्याची झाडे. हां असं आहे सर्व. खरंच मस्त वातावरण इकडं चांगलं आहे. आणि इकडं बाजूला जे काय म्हणतात सोलर वॉटर हीटर असं लावलेलं आहे. आपल्याला जे आहे जेव्हा ऊन वगैरे पडते ना तेव्हा पाणी गरम करायचं काम नाही इकडं. आईला पण पाणी गरम करावं लागेल. ऊन पडली तर बरं, नाही तर मग करावं लागेल. त्यासाठीच इकडं लावलेलं मस्त रूमवरती. आणि कसं आहे हे लावल्याच्यानंतर बरंच आहे म्हणा. पाणी गरम गॅस वाचते, बरंच फरक पडते. पण कसं पाऊस वगैरे असला तर गरम नाही होत. गरम नाही होत, थंड राहते. पण चांगलं आहे मस्तपैकी. हां तिकडं बाजूला आहेत ते. बाजूला कबूतर वगैरे बागवलेले आहेत. बागवलेले नाही आहेत ते. हां त्याचं घरं असतील आधीचे त्याच्यामुळे येतात ते. चांगलं आहे मस्त. आणि जे आहे रूम वाशिममधील सुंदर वाटिका इथे आम्ही राहतो. आणि खूप जुनं झालं नाही आता तसं. त्याच्यामुळे इकडं थोडंसं जे आहे पावसामुळे थोडं शेवाळ वाटत असेल. हां काळं झालेलं आहे. आणि ते झाडं पण निघाले आहेत छोटी छोटी. पावसामुळेच आहे, दुसरं काही खरं. पाणी सांगायचं नाही. थोडंसं इकडं छान सगळी जे आहे गॅलरी वगैरे काढलेली छोटी. हा वेल कशाचा मग? ते आपल्या इकडं बरबटी नसते, बारबटा म्हणतो आपण. गोकर्ण काय असते बरं ते? असं आहे का? गोकर्ण. आणि इतर कुंड्या वगैरे असल्या चांगलं आहे फुलं वगैरे देवासाठी. तसं आपण खाली नाही. चला खाली जायचं आता. काय चालू काही नाही ते पण बघायचं. आणि इकडं मस्त बघा शोचे झाड वगैरे लावले छोटे छोटे. हो यश आहे गॅलरी, छानशी गॅलरी आहे ना. मस्त फुलं वगैरे आहेत. आता हे दुसऱ्या मजल्यावरती आहे. ॲक्च्युली हे जी रूम आहे हो हे जे रूम आहे ते दुसरे राहतात तिकडं. मेन जे आहे रूम मालक घेतले ते दुसरीकडे राहतात. रूम वगैरे भाड्यात दिलेलं असल्यामुळं हे खालचं आम्ही केलेलं आहे. आणि वरचे जे आहे ते भाडेकरू वगैरे राहतात वगैरे असं सध्या. आणि तू पाहिलं असेल आजचं जे आहे सर्व बाहेरचं टूर होतं ते माडीवरचं. राधिका पण आहे. काय चालू आहे? हो लाईट गेलेली होती आत्ता. पोहे ब्रेड चहा नाश्ता सकाळचा बाकी आमचा. नाश्ता वगैरे करायचा आहे. हो मग गावकडे जायचं की नाही आपल्याला? जाऊ ना आता. इथे अर्थ येणारच आहे.
तर सोबत तर जाणं नाही होत, मागं पुढेच जावं लागते हो. ऑल्टरनेट. कधी मला तर कधी आईला. सोबत नाही जाणार, एखादा घरीच पाहिजे ना राहणार. ठीक आहे, बघू जसं आलं तसं. हो. कारण आत्ता इथं जे आहे तपासणी वगैरे केलेली आहे कालच, हो. सोनोग्राफी. हो. सोनोग्राफीमधून बरंच सांगितलं. काय म्हणत होते काल? काही नाही, सर्व नॉर्मल आहे. तर थोडंसं हां वेगवेगळं आहे. की सर्व नॉर्मल सांगत नाही, राधिकाचा चेहरा का पडलेला दिसतो. कसं आहे थोडंसं माझी तर हां ताण राहते डोक्यावर, नेमकं काय आहे काय नाही. पण माझं म्हणणं आहे की बा राधिकानं फ्रेश राहायला पाहिजे. जेवढं फ्रेश राहील ना तेवढं चांगलं बाळासाठी पण तिच्यासाठी पण. स्माईल वगैरे असली चेहऱ्यावर तर तेवढा जे आहे त्रास कमी होतो असं म्हणतात. तेवढं हां तेच कारण आहे. पण आणखी एक कमेंट आहे की नेमके जे 7 महिन्याची तपासणी केलेली आहे हां ते सुरुवातीला आहे की शेवटी? शेवटचीच ना, म्हणजे नाही महिन्याच्या शेवटची पण. एक्झॅक्ट 7वा महिना चालू आहे सरळ. बरेच जण कमेंट केलेलं आहे. ॲक्च्युअली माहिती आहे सर्वांना की कार्यक्रम झालेला आहे ऑलरेडी, हो. त्याच्यामुळे सांगायचं काही कामच नाही की तो महिना चालू आहे काय आहे. बरेच जण कमेंट करतात, काही जण तिकडे मागोपुढे करतात ना. कोणी डोहाळे जेवण 9व्या महिने करतात. म्हणून असं वाटतं असेल बऱ्याच जणांना. 9व्या महिने खाते शक्यतो जास्त 7व्या महिने. चला नाश्ता वगैरे करायचं. 12 वाजेपर्यंत आता कुठतेच काम आहे हा. माझे. 12-1 वाजेपर्यंत करा. हो. 12-1 वाजेपर्यंत आहे ना. हो. नंतर काही नाही वाटत. स्वयंपाक येते डबल आणखी हो. दुपारचा. असे काम असतात घरगुती म्हणा, आईचे राधिकाचे. आता बऱ्याच वेळा कसं वरती आईच जाते धुणं वगैरे वाळू घालायला. पायऱ्या उंची आहेत. हां पायऱ्या लहान मोठ्या लहान आहेत. मोठ्या आहेत. आणखी त्रास पण होते ना हो. त्याच्यामुळेच असं आहे. आणि बघा इकडं बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की तुमचे रूम भाडे किती आहे. असे रूम वगैरे आमचे रूम भाडे विचारत आहेत. आता पसारा आहे म्हणून थोडंसं इकडं वातावरणाच्या हिशोबानं होऊन जाईल कमी. किती आहे आपले रूम भाडे? 7,000. 7,000 जास्त झाले. ॲक्च्युली 7,000 मागं पडे होते म्हणा 7,000च्या आसपास, पण 6,000 रूम भाडे आहे आणि लाईन बिल वेगळे. म्हणजे 7 पडतं. 6.5 नाही 6.5. 7.5. 500, 600, 700 असं बिल वगैरे ते जास्त बिल नाही येत. कारण 1 महिना झाला आपल्याला आता. हो. 1 महिना कंप्लीट झालेला आहे म्हणजे वर म्हटलं 4-5 दिवस झाले असं म्हटलं चालते, हो. कारण बरेच दिवस होत आहे आता. चला नाश्ता वगैरे करायचा आहे. आणखी आता बाकीचं शेवट येणारच आहे, कारण इकडं राधिकाच्या तपासण्या पण सांगितलेल्या काही ते पण करून घेणं आहे. तपासणी वगैरे करावंच लागतं. ब्लड टेस्ट झालं. नाश्त्याला वेळ झाला. आणखी तिकडे आता ओमभाऊचं तिकडे ते गेलेलं आहे ना. हो. काल परवा दिवशी गेलो होतो. कारण त्याचं म्हणणं आहे की बा मुलींच्या शिक्षणासाठी जायला लागतं. पुण्याला जावं लागते. ते नाव टाकेलं आहे तिथं. नाव टाकेलं आहे पुढे. हो परीचं शाळेमध्ये नाव आहे, पैसे भरून आहे. त्याच्यामुळेच असू शकते. हो. कारण मामीचं म्हणणं नाही ना तिकडे जायचं आता. मामा मामी जातील ना मागून. मागून जातील. काही सांगता येईल मग त्याचं ते विषय वेगळा आहे. हो. सध्या तरी ते जे आहे ओमभाऊ एकटेच गेलेले पुण्याला, फक्त परीच्या शाळेसाठी याच्यासाठी. हो. शाळेसाठी शाळा आपल्याला महत्वाची आहे ना. शाळा महत्वाची आहे ना. चला असं आहे.
काय काय करता हे बापा. शेव, चिवडा, आणखी काय काय त्यामध्ये. बस चिवडा पण आहे सोबत. लिंबू नाही खा. लिंबू काय होतं लिंबू. चांगली गोष्ट आहे लिंबू खाणं. चांगलं आहे पण मोसंबी, मोसंबी. संत्रे, लिंबू. सर्दी थोडीफार येते पण ते खायला काही हरकत नाही. व्यवस्थित खाल्लं काही प्रॉब्लेम नाही. काहून? खोकला आहे आणि लिंबू पण खाच. लिंबू नाही खात. घ्या ना नाश्ता करून. हो चालते. या नाश्ता करायला. हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि रेसिपी चॅनल नाही का चालू केलेलं आहे, त्याच्यावर आता कंटिन्यू व्लॉग पडतील. तुम्ही सर्वजण लाईक करत जा, कमेंट करत जा. काही चुकलं पण तर कमेंट करू शकता, तसं काही. चालेल. पण कसं आहे डेली करणं मला नाही वाटत की होईल म्हणून. पण 1 दिवस आड 2 दिवस आड झालं तर चालते. कारण एक मागचा व्हिडिओ पडला त्याच्यानंतर आणखी पडलेला नाही आहे. जवळपास 1 दिवस जे आहे एक्स्ट्रा झालेला आहे व्हिडिओ पडून. आता करते. तेच करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.